या सामन्यामध्ये जे लिस्टवर खेळाडू होते ते खेळण्यासाठी आले नाहीये तर त्या उर्वरित खेळाडूंना या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा आयोजकांचा निर्णय आहे। याची नोंद त्या सर्व खेळाडूंनी घ्यायची, कारण त्यांना टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं मात्र ते काही कारणास्तव खेळले नाही। त्यामुळं आयोजकांचा निर्णय आहे की त्या खेळाडूंना या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाकी टीममध्ये खेळता येणार नाही। ओव्हर टू जयेश भोसले सर। सामन्याला सुरुवात होते। अंकेश, मी लक्ष वेधेन 3 ओव्हरची मॅच आहे। आयुष 3च ओव्हरची मॅच आहे, याच्याकडे मी लक्ष वेधेन। निनाद, मोठी जुईकर 3च षटकांचा सामना आहे। पहिला बॉल पडण्याच्या आधी मी लक्ष वेधतोय दोन्ही संघांचे की सामना केवळ 3च षटकांचा आहे। या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही सातत्याने पोहोचवतो आहोत। योगेश असेल, क्रिश असेल, लक्ष वेधेन मी की सामना हा केवळ 3 षटकांचा आहे। 3 ओव्हरची मॅच, अंपायरचा कॉल येतो, लेट्स प्ले। पहिला बॉल पडेल। प्रेक्षक वर्ग जे काय बाउंड्री रोपच्या जवळ आहेत त्यांना विनंती आहे, कृपया थोडं मागे सरका, थोडं मागे सरका, जेणेकरून स्पर्धेला सुरुवात होईल। सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला भीती आहे। आयुष कोळी गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाला। निनाद भोईर स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला अंकेश कामोटकर। हे बॅटल रंगताना पाहायला मिळेल। पहिल्याच बॉलवरती पहिल्या मॅच मध्ये 27 धावा कुठून करणारा निनाद स्ट्रायकर एंडला। घडलंय तरी काय या बॉलवरती, घडलंय तरी काय। इथून मात्र जो काय सेलिब्रेशन पाहायला मिळाला होता, बिहाइंड विकेट जेवढे खेळाडू होते आणि त्याच वेळेला गोलंदाज यांनी एकच असा मोठा जल्लोष केलेला पाहायला मिळाला। दोन्ही अंपायर एकत्रित येऊन काही चर्चा करत असताना पाहायला मिळाल्यात। खरं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि जर का झाला असता यदा कदाचित यस DRA ची मागणी करण्यात येईल। बॅट बॉल डीप लागलीये आणि त्यामुळे अंपायरनी सॉफ्ट सिग्नल हा दिलाय की बॅट ग्राउंडेड आहे, ग्राउंडेड आहे हे सांगण्याचा प्रयत्न आमचे जयजी पाटील सर यांना तुम्ही पाहत आहात। तिसरे अंपायर जेवणासाठी गेलेले आहेत जयजी पाटील सर, किंबहुना अगदी त्याच वेळेला मी प्रतीक घरत सर यांचा विनंती करेन किंबहुना आयोजन समिती कृपया आपण लक्ष वेधूयात। बॅट ग्राउंडेड झाले हे सांगण्याचा प्रयत्न जयजी पाटील सरांनी केलाय। स्क्वेअर लेगला ते उभे आहेत आणि त्यामुळे हा निर्णय अद्याप प्रलंबित पाहायला मिळतोय। आमचे आदरणीय राजेंद्र घरत सर यांना पाहत आहे। खरं तर थोडी दुखापत आहे त्यांच्या पायाला। याच मैदानावरती विवेकचा झेल पकडत असताना त्यांना एक दुखापतग्रस्त ते झालेले पाहायला मिळाल्यात आणि आज ते कामकाज सातत्याने चांगलं करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात। राजेंद्रजी भगत सर यांना तुम्ही पाहताही या स्पर्धेच्या माध्यमातून। बॅट कट जो आहे ना तो स्निको मोटर आणि अल्ट्राइज नसल्या कारणास्तव ती जास्तीचं इथून क्लिअर होत नाहीये, त्यामुळे जो काय ग्राउंड पंचांचा निर्णय तोच ग्राह्य धरला जाईल। याकडे लक्ष वेधूयात। ग्राउंड अंपायर आपलाच निर्णय इथून ग्राह्य धरला जाणार आहे। नाही, आयुष आपला जो 12वा खेळाडू आहे तोही पाहतोय या गोष्टी, त्यामुळे त्याची काही चिंता नाहीये। पुढील जे 2 संघ आहेत आपण आल्याची नोंद करून घ्या। भोलानाथ आवरे आणि त्याच वेळेला 11 स्टार तारा आपण आला असाल, चला दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा जसं काय टॉस होईल, कारण पुढची मॅच जी आहे ना ती 5 ओव्हरची असणार आहे आणि
इनिंग ब्रेकची वाट पाहिली जाणार नाही. हा सामना 3 षटकांचा आहे. एका बाजूला भोलानाथ आवरे आणि त्याच वेळेला 11 स्टार तारा. दोन्ही टीम कॅप्टन आपण आला असाल चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. लगेच टॉस केला जाणार आहे. नेक्स्ट मॅच आवरेकर तर मला दिसले होते बरेचसे, परंतु तारा संघ आपण आला असाल तर चला त्वरित या. वेळेमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. बॅटर नॉट आउट. चला थोडी घाई करा. आयोजकांनी या गोष्टीकडे यावर्षी चांगलं कल ठेवलं आहे. खरं तर आपण पाहिलं ना राजेंद्रजी भगत सर खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून की जेणेकरून लवकरात लवकर उरण तालुक्याला कुठेतरी स्पर्धांच्या बाबतीत रात्रीच्या हे गालबोट लागतं की स्पर्धा सकाळपर्यंत चालू राहतात, उशिराने चालू होतात. परंतु या आयोजकांनी या गोष्टीकडे कल ठेवला आहे की वेळेच्या बाबतीत प्रत्येक संघाला आपण रात्र पूर्ण न जाऊ देता ही लवकरात लवकर स्पर्धा कशी संपवता येईल याच्याकडे कल आहे. यावेळेचा बॉल गॅप मध्ये केलाय, डाऊन द ग्राउंड. रन्स निश्चित मिळणार आहे. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होईल का? केवळ एकेरीवरती समाधानी आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. पहिले 2 तर संपले, धावा आल्यात तर केवळ 1. बॅटिंग करतोय निनाद भोईर आणि त्याच्या साथीला अंकेश. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे तो आणि आज त्याला तो खेळ करून दाखवा लागणार आहे. अभि नाही तो कभी नाही. संघाचा नेता, तारणहार, दिशादर्शक आणि मोठ्या मॅच साठी त्याला नेहमीच आपण मोठ्या इनिंग खेळताना, मॅरेथॉन इनिंग खेळताना पाहिलेला आहे. अंकेश साठीचा हा बॉल स्लोवरून होता, बाहेर निघाला. अगदी आपण पाहिलं तर कमकुवत आणि ताकदवान दुवे इथे पाहिले जात आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल जिथे करत असताना सध्या तकडीला आयुष कोळीला आपण पाहत आहोत. जेन्युअल ऑलराऊंडर खेळाडू आहे. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावरती द्यायला आहे. 29 रन्स विथ बॅट आणि 1 विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. अंकेशला ती बॅटिंग करून दाखवावं लागणार आहे. 3 बाईक त्याच्या नावावरती आहेत. मोठे सामने नेहमीच त्याने गाजवलेले आहेत. आज तो खेळ साकारावा लागेल. कोलातला बॉल पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पुढच्याच बॉलवरती धक्का क्रमांक पहिला. अंकेश कामोटकर बाद. क्रमांकाला या भूमिकेला त्याला न्याय द्यावा लागणार आहे. धावा त्याला गोळा करणं गरजेचं राहील. खरं तर अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. मागील सामना चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संघाची अडकलेली ही नाव रे, तिला किनारी लाव रे, असे संघाचे साथीदार म्हणत असतील. धावा गोळा करावा लागणार आहेत. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करतात. थोड्याच वेळामध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याच्याकडे लक्ष वेधूयात. आवरे संघाचाही कॅप्टन आलाय आणि त्याच वेळेला तारा, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन आयुष पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव त्याने करते गेली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. कटरचा चांगला वापर करतो, फिंगर रोल करतो. आयुध चांगली आहेत गोलंदाजीतली आणि जी एका गोलंदाजाकडे असायला हवी ती संपूर्ण आयुध त्याच्याकडे पाहायला मिळाल्यात. क्रिकेटची अहानियपर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी तो नेहमी कटिबद्ध राहतो. कुतूहलाचा विषय हा राहतो ना त्याचा व्हेरिएशन. आयुष कोळी, हाही बॉल उजव्या शीच्या बाहेर. या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये धाव खर्च केली ती केवळ 1 विकेट प्राप्त केली आयुष कोळीने. 1 धाव फलकावरती धावा 1-1. बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीम.
मॅचचा हिरो या सामन्यामध्ये अद्याप बॅटिंग करत असताना मला मिळतं. स्ट्रायकर एंडला निनाद भोईर आहे, त्याला तो खेळ साकारावा लागणार आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ शेष राहिला. क्रिश कोळी गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतं. उंच पुराचा खेळाडू, वेग प्रचंड आहे त्याच्याकडेही आणि सातत्याने फ्रूट सलाड गोलंदाजीसाठी तोही जाणला जातो. यॉर्कर चांगले आहेत, तिखट बाउन्सर तो हाताळतो आणि डेडली कॉम्बिनेशन त्याचं राहतं, वेग आणि त्याच वेळेला उसळी घेणारे चेंडू, म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. गोलंदाजी मार्क वरती क्रिश. पहिला बॉल खोला उजव्या एसटीच्या बाहेर, डॉट बॉल आलाय. इथून व्हाईट बॉल आहे, तो अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. खोलात टाकला होता चेंडू. खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये जयजी पाटील सरांना तुम्ही पाहतात. गतवर्षी ही स्पर्धा एप्रिल महिन्यामध्ये पार पडली होती. थंडीची काही कमी नाही आहे. मला वाटतं आता महाराष्ट्र सरकारने या जागेलाही थंड हवेचं ठिकाण म्हणून घोषित करायला हवं. उजव्या एसटीच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा आल्या त्या 2, एकंदरीत 3 बनल्यात. मिनी मॅरेथॉन जिथे माथेरान म्हणून या ठिकाणाकडे नेहमीच पाहिलं गेलेलं आहे. सातत्याने थंड आणि वातावरण नेहमी नमी या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. उरण तालुक्यामध्ये किंबहुना चिरनेर गावामध्ये जर का गरमी असेल तर या ठिकाणावरती नेहमी थंडीच पाहायला मिळते. असे प्रसिद्ध असं क्रीडांगण मातोश्री मैदान, या मैदानावरती आपण आहोत. गतवर्षी चर्चा चालू होती की हे मैदान कदाचित खेळण्यासाठी अवेलेबल राहणार नाही, परंतु हे मैदान अवेलेबल आहे आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू या वेळेला उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. लगातारचा तिसरा वाईड आलाय. 3 वाईड बॉल येत असताना मला मिळालेत. क्रिश कोळी खरं तर अवांतर चेंडू जास्तीचे हातात असताना मला मिळालाय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन अशा व्यक्तिमत्वाचं होत असताना मला मिळत आहे. एक दमदार असं नेतृत्व आणि कर्तृत्व, हे वातावरण पाहिल्यानंतर आवर्जून म्हणावं असं वाटतं जय श्रीराम. आणि या जय श्रीरामाचे भक्त अनिलजी ढोपरी साहेब उसटणे यांचं आगमन झालंय. लेजेंडरी क्रिकेटर आणि स्वतः संघाचे संघनायक. त्यांना विनंती असेल या आपलंही स्वागत आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी क्रिकेट प्रतिष्ठान या टीमचे सर्वे सर्वा स्वतः अनिलजी ढोपरी साहेब. कधीही तुम्ही सकाळी उठल्यानंतर मयूर वाघमारेचा स्टेटस पहा, त्याच्यावरती 21वीचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. अनिल ढोपरी साहेबांचा स्टेटस पहा, तुम्हाला जय श्रीराम निश्चित पाहायला मिळणार. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत, त्या केवळ 5. पुढचा बॉल यावेळेला उंच गेला, लांब नाही, क्षेत्ररक्षक विरुद्ध दिशेने निघालाय. झेलची नामी संधी. वॉटर कॅच. आज अक्षर पटेलची आठवण करून देणारा हा झेल पाहायला मिळाला. विरुद्ध दिशेने जात असताना एक चांगला झेल इथे टिपण्यात येतो. बॅटर आउट. हॅलो, अक्षय खारपाटील आणि दिनेश मोकल यांचं इथे आगमन झालंय. खऱ्या अर्थानं त्यांचं या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे. लकी ड्रॉसाठी एक वॉच अर्थात घड्याळ आणि कूलर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द करण्यात आलंय, त्याबद्दल अक्षय खारपाटील आणि दिनेश मोकल यांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार मानतो आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. दिनेश मोकल आणि अक्षय खारपाटील चालू असणारा सामना आपण पाहताय. शशिकांत स्पोर्ट दिघोडे विपक्ष ग्रीष्मा 11 ACC मोटीजुई अशा 2 मातब्बर संघामधला हा सामना आहे. खऱ्या अर्थानं या वर्षीचं हे सर्व काळ पर्व मोटीजुई संघाने गाजवलंय. अनेक साऱ्या स्पर्धा ज्याने जिंकल्यात आणि क्रिकेटचं गाव म्हणून ज्या गावाला संबोधतोय, कलाकारांचं गाव म्हणून ज्या गावाला आपण संबोधतोय ते गाव म्हणजे मोटीजुई. अशा गावातील हा संघ बॅटिंग करतो. थोडंसं अडखळीमध्ये सापडलाय, तर यामधून कोण बाहेर काढेल ऐकूया आपण एकदा आपण जयेश सरांना. अडचणीमध्ये संघ आहे आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती निमेश भोपीला आपण पाहतो बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेला अडचणी समोर येतील ना त्यावेळेला रस्ता बदलायचा सिद्धांत नाही. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला होता, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, सिंगल मिळते. का फेकी पाहायला मिळाली, थ्रोईंग आर्म्स चांगल्या, क्षेत्ररक्षणातील सातत्याने या बाबी चांगल्या पाहायला मिळाल्यात. युवा खेळाडूंना घेऊन हा संघ खेळतोय शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे आणि त्यामुळे प्रदर्शन चांगलंच पाहायला मिळत आहे. ज्यावेळेला अडचणी येतात त्यावेळेला मार्ग नाही, सिद्धांत बदलायचा असतो. झाडं जी असतात ना ती नेहमी पानं बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय
कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही. कोलात टाकला होता बॉल थेट यस्टनचा वेध. मॅचची सर्वाधिक मोठी आणि गोल्डन विकेट. बॅटर येथे आघाडीला आलेला मागील मॅचचा हिरो निनाद भोईर होतोय बाद. या गीताची चर्चा गणपतीच्या सणामध्ये सर्वाधिक होत असताना मला मिळाली, परंतु मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक बॅटर होत आहेत. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणत जणू काय बॅटर एका मागोमाग एक बाद होत असताना मला मिळालेत. दीप पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय. या टीमकडे नवदीप आहे, या टीमकडे दीप आहे, या टीमकडे एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू आहेत. आज खेळ साकारावा लागणार आहे. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद ठेवावे लागतील. वेळ बदलायला वेळ लागत नाही. जो खऱ्या अर्थानं संजू सॅमसन ज्याने सुरुवातीपासूनच अडखळत होता, वेळ बदलली. वेळ बदलायला जिथे सातत्याने आपण पाहिलं की जो काळ बदलला जातो, वेळ बदलण्यासाठी ती क्षमता असायला हवी. यावेळेचा फटका आल्या आल्या दीप पाटील मागील बॉलवरती मागील मॅच मध्ये 0 आणि या सामन्यामध्ये देखील 0. आणखी लगातारचा धक्का लागलाय. दीप पाटील आउट. चा बॉल आहे आणि अर्थात इथे मात्र गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आलाय. नवदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, नवदीप पाटीलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. जीडीएल मधील होम फ्रेडचे मॅनेजर आणि तथा भावी जीडीएलचे मॅनेजर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वतःचा एक व्यवसाय म्हणूनही स्वतः त्यांचा धावा देखील आहे आणि तेच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतात. धावफलकावरती धावा आहे त्या केवळ आणि केवळ 6. फुलंदाज बाद झाले ते एकंदरीत 4. अडचणीमध्ये ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई. नवदीप पाटील आता त्यालाच खेळ करून दाखवावं लागणार आहे. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेवणं मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. हॅट्रिकचा बॉल हलक्या हाताने हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून वेगाने आला. सिंगल मिळाली. दुहेरीसाठी पुढे सरसावला होता निमेश. धाव मिळते ती 1. याही षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा येत असताना मला मिळाल्यात ते एकंदरीत 5. स्कोर कार्ड वरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 7. 2 षटकांचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती आहेत. फुलंदाज बाद झाले 4. बॅटिंग करतोय ग्रीष्मा एंटरप्राइजेस अक्कादेवी क्रिकेट क्लब मोठी जुई टीम. महत्वाचे बॅटर बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले. एका मागोमाग एक धक्के दिलेत. गोलंदाजी मार्क मध्ये योगेश कोहलीला इन्व्हाइट करण्यात येतं. खरं तर हा गोलंदाज सर्वाधिक एक मोठी यशस्वी खोज म्हणता येईल. या संघाकडे वाणी देखील आहे. खरं तर शुभवाणी सारखा एक नवा आणि उद्योन्मुख चेहरा या टीम मध्ये पाहायला मिळालाय. परंतु या षटकामध्ये कितपत धावा रोखल्या जातील. शुभवाणी आलाय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळेचा बॉल फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप आहे. निर्जन सही चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. नवदीपच्या हाताला दुखापत आहे. तोही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. खेळ साकारावा लागेल. अडचणीमधून पुढे जायचंय, मार्गक्रमण करायचंय. ज्यावेळेला बिकट परिस्थिती येते, संघर्षाचा कालावधी येतो, त्यावेळेला तक्रारी करायच्या नाहीत. कारण देव असा डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल एका बेस्ट ऍक्टरला देतो. पुन्हा एकदा शुभवाणी. यावेळेचा बॉल सरळ बॅटने खेळला. जितका उंच गेलाय तितका लांब जाईल का
रिले कॅच, व्हॉट अ कॅच, एक्सिलंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. पुन्हा एकदा अक्षर पटेल आणि जिथे शिवम दुबेची आठवण करून देणार अजय. अशाच कॅचने कालचा सामना टर्न झाला होता. ही मॅच घेतली गेल जिथे झेल टिपला गेलाय का. पहिल्या षटकामध्ये 1 आली, दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या होत्या. 6 धावा धावपलका भरली आहेत. सात आहे, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्यात. 7 धावा धावपलका भरली आहेत. चला, हा झेल टिपला गेलाय का त्याची शहानिशा करण्यात आता. एक्झॅक्टली हा बॉल ज्यावेळेला कॅच घेण्यात आला त्यावेळेला हा क्षेत्ररक्षकाने कुठून जम घेतली होती किंवा घडलंय तरी काय. जर ही कॅच घेतली असेल तर कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट आणि अतिशयोक्ती ठरणार नाही. खरं तर ही म्हणायला की कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकतो. पुढे 4 दिवसाची स्पर्धा बाकी आहे, 4 रात्रीची. परंतु हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही की कॅच ऑफ द टुर्नामेंट. रिले कॅच पाहायला मिळाला होता. अक्षरशः थक्क झाले होते प्रेक्षक हा झेल पाहतानाच. बाउंड्री लाईनच्या जवळच घेतलेला हा झेल. प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ, एक चांगल्या दर्जाची हा गेट आणि तिथून एंट्री, रॉयल एंट्रीसाठी तुम्ही पाहत आहात 2 बाईक ठेवण्यात आल्यात. कुपन वर्दी 99 रुपयाच्या कुपन वर्दी तुम्ही स्कूटी जिंकू शकता. सेकंड प्राइज आहे जो LED TV, थर्ड प्राइज सायकल, फोर्थ प्राइज कूलर आणि फिफ्थ प्राइज एक स्मार्ट वॉच. 99 रुपयावरती तुम्ही खूप काय जिंकू शकता. खरं तर पेट्रोल ही 120च्या आसपास आहे आणि अगदी त्याच वेळेला तुम्ही 99 रुपयावरती एवढं सारं काही घेऊन जाऊ शकता. याहूनही अधिक काय हवं. करंडक देखील तुम्ही भव्य दिव्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. उच्च दर्जाचं साऊंड सिस्टीम. हा षटकार आहे. षटकार ऑन द लाईन होता इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे हा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. निमिष बोपी काय स्ट्रोक आला होता त्याच्या बॅटमधून. एका क्षणाला वाटलं की एलिव्हेशन मिळालंय, परफेक्ट मिडल झालाय बॉल. परंतु अगदी त्याच वेळेला बाउंड्री रोप वरती हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु दुर्भाग्यवश हा षटकार आलाय. क्षेत्ररक्षकाने काही स्पर्श केला होता बाउंड्री लाईनला. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर वेग जास्तीचा पाहायला मिळाला. टप्पा चांगला आहे. शुभम वाणी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमधून सातत्याने या खेळाडूला आपण पाहिलं. युवा चेहरा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये. आपण टॉस करणार आहोत. बोलाना दावरे आणि त्याच्या अगेन्स्ट 11 स्टार तारा. धावफलकावरती धावा षटकारानंतर एकंदरीत 13 बनलेले आहेत. 13 ऑन द बोर्ड. शुभम वाणी लोड फुलटोच होता. ऑन साईडला केला. गॅप मोठा होणार नाही ते धावांचा तोठा. रन्स मिळाले. एक दुहेरीचा प्रयत्न. सेकंड कंप्लीट. 2 आल्यात. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं. परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. आजही आलेली संकट आहेत, अडचणी आहेत, त्यांना पादाक्रांत करायचं आहे. यशाचा मार्ग इथे जर का मार्गक्रमण करायचं आहे तर हा खडतर प्रवास तुम्हाला करावाच लागणार आहे. धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीने 15 बनली आहे. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. जजमेंट चांगला. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. निमेश बोपी देखील बाद. या बाया आयल्या आयल्या खरं तर या सत्रातील शेवटचा चेंडू आहे. धावा गोळा करावा लागणार आहेत. 15 बनल्यात. रन्स आलेले नाही आहेत. 15च आहेत. 15 धावा. पुढचा बॉल यावेळेला खुला टाकला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन घेत असताना बॅटर आउट.
2 षटकांमध्ये 7 होत्या, तदनंतर सिंगल, षटकार 2 आणि इथे 1. या ठिकाणी दाखल झालाय. रोशन पाटील असेल, सुदर्शन पाटील असतील. तारा आणि कर्नाळ्याच्या कुशीमध्ये बसलेलं हे गाव आहे तारा. आपण टॉस करत आहोत. महत्वाचा सामना. एका बाजूला बुलाना दावरे आणि 11 स्टार तारा. मी अगदी त्याच वेळेला आमचे अनिलजी ढोपरे साहेब यांचंही लक्ष वेधून आपण आला असाल तर आयोजकांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे या व्यासपीठावरती. अनिलजी ढोपरे साहेब उसटणे 12व्या संघासाठी बाईक ज्यांनी क्रिकेटमध्ये आणून दिली, अगदी त्याच वेळेला समालोचकाला बाईक ज्यांनी क्रिकेटमध्ये आणून दिली ते अनिलजी ढोपरी. थँक्यू. तत्पूर्वी चेंद्रगावचे भूषण पंकजजी ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला पहिल्या फेरीचा तिसरा सामना 11 स्टार तारा विपक्ष भोरनाथ आवरे या 2 संघ दरम्यान नाणेफेक करायचा आहे. खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमाच्या माध्यमातून युट्यूब स्टार म्हणून ज्यानं गावाचं नाव उज्ज्वल केलंय अशा पंकजजी ठाकूरच्या शुभ हस्ते 2 संघ दरम्यान नाणेफेक. आपण टॉस करतो आहोत. पंकज साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. नेक्स्ट मॅच. एका बाजूला तारा आणि आवरे या 2 संघांदरम्यानची महत्वाची लढत पाहायला मिळते. आपण पाहतोय सुशांत सागर स्मृती चषक. टॉस करण्यात येईल. टेल इज अ कॉल. टेल इज अ कॉल आणि टेलच आला. टॉस जिंकलेला आहे. तारेकर काय म्हणाले इथलं आयोजन आणि इथे आल्यानंतर कसं वाटलं इथे आयोजन आणि ही स्पर्धा पाहता सुशांत सागर स्मृती चषक? आयोजन दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील भरपूर चांगलं आयोजन केलं आहे. मागच्या वर्षी देखील आम्ही या स्पर्धेमध्ये खेळलो होतो. सेकंड राऊंडला हारलो होतो. आज आमच्या टीमचा विचार केला तर बरेचसे खेळाडू नाही आहेत. टीम फॉर्ममध्ये पण नाही आहे, तरी पण आज आम्ही इथं या स्पर्धेमध्ये खेळलो आहे. टॉस जिंकलात, निर्णय काय घ्याल? फिल्डिंग करू आम्ही पहिली. आता हा सर्वाधिक मोठा प्रश्न तुम्ही उपस्थित केलात. खेळाडू अवेलेबल नाही आहेत. अलीकडे ह्या खेळाडूंसाठी तुमच्याकडून काय मेसेज आहे की खेळाडूंनी वेळेवरती गावासाठी खेळलं पाहिजे आणि किती इम्पॉर्टंट आहे गावासाठी खेळणं? मग आता मोठ्या जो आहे तो खुल्या गटात क्रिकेट खेळतो, तो आता गावासाठी खेळू लागलाय. प्रत्येक खेळाडू जे खुल्या गटात क्रिकेट खेळतात ते गावासाठी अवेलेबल होत आहेत. मग गावचे जे खेळाडू आहेत त्यांनी किती अवेलेबल राहायला हवं? खरं तर खेळाडू अवेलेबल झाले असते, परंतु काल गावामध्ये एक इन्सिडेंट झाला, त्यामुळं बरेचसे खेळाडू नाही आहेत. परंतु टीम म्हणजे कॅन्सल करण्यासाठी पण आम्ही प्रयत्न केला होता, पण आयोजकांना कुठेतरी टीम कमी पडावी नाही म्हणून आम्ही या स्पर्धेमध्ये खेळतोय सध्या. क्या बात आहे. खूप चांगला निर्णय आहे तुमचा. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. टॉस जिंकलाय तो तारा टीमने. 11 स्टार तारा संघ खेळतोय. ज्यांनी टॉस जिंकलाय त्यांनी निर्णय घेतलाय. द वेन द टॉस दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. सेकंड इनिंगकडे वळूयात. 17 बनलात, 18चं टार्गेट आहे आणि 18 धावसंख्येचा टार्गेट घेऊन जिथे मात्र शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली. धन्यवाद. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. आदरणीय अनिलजी ढोपरे साहेब यांचं आगमन आपण पाहत आहोत. जय श्रीराम. आवर्जून हा आवाज आपण म्हणतो आणि खरं तर मी ज्याचाच उल्लेख केला होता मयूर वाघमारेचा सकाळी मोबाईल स्टेटस पाहायचा ज्याच्यावरती आई एकविरेचा फोटो आणि अनिल ढोपरींचा जर का तुम्ही स्टेटस पाहिला तर श्रीरामाचा फोटो आवर्जून पाहायला मिळतो. ज्यांनी समालोचकाला लकी ड्रॉच्या माध्यमातून खरं तर बाईक दिली आणि 12वा खेळाडूला बाईक ज्यांनी क्रिकेटमध्ये आढळून दिली. परंतु एक गोष्ट निश्चितच सांगेन, खरं तर राजेंद्रजी भगत साहेब या संघटनेचे अध्यक्ष आहेत. समालोचक किंवा ऑफिशियल वेळेवरती पोचला नाही तर त्याच्यासाठी खूप काय आहे आमच्या अनिलजी ढोपरे साहेबांकडे. 17 लकी ड्रॉ झालेले आहेत. 17 झाल्यात, 18 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 10. सतरा बनल्यात 18चा पाठलाग करायचा. क्रिश थोडंसं कॅल्क्युलेशन त्याचं बिघडलंय.
पहिला बॉल एका हाताने ऑन साइडला. योगेश कोळी मागील मॅचचं कंटिन्युएशन चांगलं ठेवलं त्याने, ठोकला चौकार. रिव्हर्स इथे पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद. पुढचा बॉल जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 18 तर बनवायच्या लो स्कोरिंग मॅच आहे. 18 चेंडू आणि 18ची आवश्यकता असताना आयुष आणि एका बाजूला योगेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. खोला टाकला होता. हाय वेगवान बॉल ऑन साइडला केलाय. इनसाइड आउट. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आउटफील्ड फास्ट. हा चौकार. ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका उसटणे गाव. खर तर ह्या गावामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती याच बाबीतून जे काय घडलं त्याचा आजही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आवर्जून हा सकेत खेद आहे की या गोष्टी चुकीच्या आहेत. जे गाणं डीजे मास्टरने वाजवलं यावेळेला स्विच हिट केला. चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या दिशेने निघालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत आहे. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. खरं तरी ही बाब इथेच थांबली नाही. ठाणे जिल्ह्याच्या नवी मुंबई मधील दिवा गावामध्ये पाहायला मिळालं होतं. मैदानावरती खेळाडूंवरती या साऱ्या गोष्टी करणं चुकीचं आहे. खरं तर या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात आणि डीजेने हे गीत आपण वाजवलेलं पाहायला मिळालं. 2 आल्यात, 10 बनल्यात. पहिले 4 मध्ये 10 बनल्या. 8ची गरज राहिली आहे. सामना खुला गेलाय. योगेश कोळी विस्फोटक अंदाजात. हा बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हाणून काढला, उधळून लावला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. तनिष कामोटकरची खासियत राहिली आहे. फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वेगाने गोलंदाजी करतो. चुकता चांगली राहिली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजीसाठी तो जाणला जात असताना नेहमीच पाहायला मिळालाय. धाबा रोखण्यासाठी पटाईत आहे तो, परंतु या षटकामध्ये रन्स खर्च केल्यात त्याने. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. डॉट बॉल येईल. शेवटचे 2 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिले. धाव फलकावरती 10 आहेत. येणारे चेंडू राहिले ते 12 बॉल. 8ची गरज. एक ब्रेक घेऊयात. एक क्षणभर विश्रांती. डीजे बारा बॉल आणि विजयासाठी 8ची गरज असताना दीप पाटीलचा विकल्पाचा वापर करण्यात येतोय. डेडली बाउन्सर हाताळण्यासाठी जाणला जाणारा, फिजिकल फिटनेसच्या जोरावरती अनेक वेळेला चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर गोलंदाजी मार्क मध्ये बाला मिळतोय ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल. सॉफ्ट हँडने हलक्या हाताने गॅप मध्ये खेळला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं आयुष. एक मिळाली दुहेरीचा प्रयत्न. वेग आणि प्रचंड वेग. काय धावलंय. चित्त्याची चपळाई. हरणाचा वेग धारण केलाय. धावा मिळाल्या त्या 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 12 बनली आहे. 6ची गरज राहिली आहे. पळून धावा बनवल्या जाऊ शकतात हे दाखवून दिले आयुष. मोठा फटका केलेला नाहीये त्याने. आवर्जून हितगुज करत असताना तो म्हणाला होता की माझ्या बॅटमधून तितक्याच्या धावा आलेल्या नाही आहेत. योगेशने चांगला खेळ केला. क्रिसला त्याने मेसेज दिला होता, क्रिसने जर का रन्स बनवल्या तर टीमला सर्वाधिक मोठं योगदान होईल. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅकलेफ्टला खाली ठेवलंय त्याने. मोठे स्ट्रोक खेळण्याचे अडचणीमध्ये संघाला घेऊन जायचं नाहीये याच्याकडे कल पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आयुष कोळीला आपण पाहताय. 2 कोळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिघोडे असेल किंवा अगदी त्याच वेळेला थोडी दुखापत झाली. एका स्प्रेची आवश्यकता असेल क्रिश आयुष तर मागवा. पाहायला थोडीशी दुखापत झाली आहे. क्रॅम्प्स येत असताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूचं मी लक्ष वेधेन की आता मार्च महिना चालू झाला आणि त्यामुळे डिहायड्रेशन जास्तीचं जाणवतं.
अनिकेतजी ढोबरी आले असतील, त्यांनाही विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. खरं तर ज्यांचे ब्लॉग सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचे विषय आहेत, उसटणे गावसाहेब हे देखील सुपुत्र आणि स्वतः त्यांचे पिताश्री आपण ज्यांना व्यासपीठावरती पाहत आहात, अनिलजी ढोबरी साहेब. यावर्षी संघ सातत्याने चांगला खेळत असताना पाहायला मिळाला. चांगले क्रिकेट उसटणेकर देखील खेळत असताना पाहायला मिळालेत. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. खेळाडू व सध्याच्या घडीचा क्रिकेट आपण पाहतोय, ज्याचा मी उल्लेख केला होता. उष्णतेचं प्रमाण आता वाढू लागले, डिहायड्रेशन जाणवतंय, त्यामुळे शरीराची काळजी घ्या. प्रत्येक खेळाडूला मी याचंच लक्ष वेधेन, कारण डे नाईटच्या अनेक स्पर्धा होतात. दिवस रात्र खेळाडू सातत्याने खेळतात, त्यामुळे सर सलामत तो पगडी 50. आयुष स्ट्रायकर एंडलाय. पुढचा बॉल घेऊन दीप पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. विकेटच्या शोधामध्ये हा खेळाडू आडवा बाटणी केला होता, फ्लॅट पॅरलल, रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. संघ मोठी जुईकर सातत्याने म्हणत होते की रन्स थांबवण्यासाठी विकेट हव्यात, धावा रोखाव्या लागतील, परंतु गोलंदाजांनी इथे कमकुवत बाजू पाहायला मिळाली. धावा रोखल्या गेलेल्या नाही आहेत. आता तरी देवा मला पावशील का, विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का. मॅच फिनिश, सामना संपवला षटकारानं. इथे आयुष कोळीच्या बॅटमधून फ्लॅट आणि पॅरलल षटकार आला. मॅच जिंकली आहे शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे या टीमने. चला आयुष, मॅन ऑफ द मॅच. मला वाटतं जे काही घडतंय ना ते त्याच्यासाठी सर्वाधिक योग्य आहे. येत्या 16 तारखेला गुड न्यूज आहे आयुषच्या आयुष्यामध्ये, आणि खरं तर तीच चाहूल मला वाटतं लक्ष्मीची पावलं पडली त्याच्या आयुष्यामध्ये, आणि ते चांगलं घडतंय. आयुष कोळी मॅन ऑफ द मॅच. 1 धावांचे षटक टाकले, 1 विकेट मिळवली आणि बॅटिंग देखील चांगली केली आहे. या आदरणीय अनिलजी ढोपरी साहेब यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानचे स्वतः एक उत्कृष्ट आयोजक, शिवभक्त पहलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेब.